नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज सकाळचे 11 वाजतात. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये राज्यातल्या सगळ्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत. त्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप बूथवरील लढाई लढणार, तर लाभार्थींना मोदीजींचा नमस्कार. भाजपचं नवं अभियान. विजय शिवतारे उद्या बारामती दौऱ्यावर. इंदापूर, पुरंदर, जेजुरीमध्ये नागरिकांशी साधणार संवाद. भारत न्याय यात्रा धुळ्यामध्ये दाखल. राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये धुळ्यामध्ये महिला न्याय हक्क परिषद. दादरमध्ये येऊन सावरकरांबाबत बोललात तर खपवून घेणार नाही. संदीप देशपांडेंची राहुल गांधींवर टीका. मराठा आरक्षणासाठीचे याचिकाकर्ते विनोद पाटील लढणार लोकसभा निवडणूक. छत्रपती संभाजीनगरमधून अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता. राज्यामध्ये 100 महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू होणार. शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. सुधीर मुनगंटीवार 2 दिवसीय अंदमान निकोबारच्या दौऱ्यावर. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला देणार भेट. पुणे मनपाला 500 कोटींचा फटका बसण्याची शक्यता. अवैध बांधकामावरचा दंड, थकबाकीला स्थगिती. एकवीस राज्यांमधील सगळ्यात मोठं सर्वेक्षण. 2024च्या निवडणुकीआधी नेटवर्क 18चा सगळ्यात मोठा ओपिनियन पोल आज संध्याकाळी न्यूज 18 लोकमतवर. आणि धीरूभाई अंबानींचं जन्मस्थान असलेल्या चोरवाड गावामध्ये भोजन सोहळ्याचं आयोजन. अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यानिमित्तानं गाव जेवण. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं करणार आहोत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आणि या यात्रेचा दुसरा दिवस आहे. आज धुळे आणि मालेगावचा टप्पा पार करण्यात येणार आहे. मालेगावमध्ये दुपारी 3 वाजता राहुल गांधी यांचा रोड शो होणार आहे आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चौक सभा देखील पार पडणार आहे. मालेगाव जवळच्या सौंदाणे गावात ते जातील आणि त्यानंतर तिथं मुक्काम देखील असणार आहे. कांग्रेस अध्यक्ष खरगे जी और राहुल गांधी जी नारी न्याय को लेकर 5 सूत्री कार्यक्रम की घोषणा करेंगे. तो आज वो मुख्य कार्यक्रम होगा. कल जो 14 तारीख है दोपहर को 2:30 बजे राहुल जी नासिक में रहेंगे. तर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेमुळे आज ते धुळे जिल्ह्यात त्यांनी सुरुवात केलेली असून धुळे जिल्ह्यातल्या दौंडाईच्या शहरापासून खासदार राहुल गांधी यांची यात्रेला सुरुवात होणार आहे आणि दौंडाईचा ते धुळे शहरादरम्यान ते विविध गावांमध्ये राहुल गांधी यांचं स्वागत करण्यात येईल. तर राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनिमित्तानं काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे. आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत. भाजपचा पक्षप्रवेश सध्या सुरू आहे, त्या ठिकाणी आपण थेट जातोय. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पद्माकर वळवी यांचा हा पक्षप्रवेश या ठिकाणी सुरू आहे. स्वागत करावं, त्यांना पक्षप्रवेश द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. मनोजजी सोनवणे हे काँग्रेसचे नेते आहेत जळगाव जिल्ह्यातले. त्यांनी देखील या ठिकाणी जिल्हा सरचिटणीस मनोजजी जळगाव जिल्हा सरचिटणीस. चंपालाल जीवनजी चव्हाण हे उपसरपंच आहे लंगडी भवानी नंदुरबारचे. त्यांनी
माननीय बावनकुळे आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार यांच्याकडून. तुषार, आपण पाहतोय एकीकडे राहुल गांधी, काँग्रेसचे राहुल गांधी महाराष्ट्रात आहेत. भारत जोडो न्याय यात्रेसाठी ते महाराष्ट्रामध्ये दाखल झालेत आणि दुसरीकडे काँग्रेसला एक मोठा धक्का मिळालाय, तो म्हणजे पद्माकर वळवींचा भाजप पक्षप्रवेश आता नुकताच पार पडलाय. तर आपण ही थेट दृश्य पाहतोय, भाजप पक्ष कार्यालयामधली ही दृश्य आहेत. तर या ठिकाणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पद्माकर वळवींचा भाजपमध्ये पक्षप्रवेश सुरू आहे. एकीकडे आपण पाहतोय की भारत जोडो न्याय यात्रा काँग्रेसची सुरू असताना राहुल गांधी महाराष्ट्रात आहेत आणि दुसरीकडे पद्माकर वळवींचा पक्षप्रवेश झालाय. माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, विजयकुमार गावित साहेब, विजयजी चौधरी साहेब आणि काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते, आपलं भाजपचे ज्येष्ठ नेते साहेबांसारखीच चूक झाली माझी. कारण मी आदिवासी सामान्य कुटुंबातून पुढे येऊन आदिवासी संघटनेमार्फत सामाजिक कार्य केलं आणि सभापती म्हणून काम केलंय, आमदार म्हणून काम केलं, मंत्री म्हणून काम केलं आणि मी आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष सुद्धा होतो. तो मी सर्व राजीनामा आता पक्षाकडे दिलेला आहे, काँग्रेस पक्षाकडे. आणि भारतीय जनता पक्षाचे जे ध्येय धोरण आहेत, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपले राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब आणि भारतीय जनता पक्षाचं जे एकूण कार्य आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारचे काम आहे, खास करून मी नंदुरबार जिल्ह्याचा आहे. नंदुरबार जिल्ह्यासारख्या भागामध्ये विकासाच्या दृष्टीनं जे काय कामं आणि धोरणं होत आहेत, योजना राबवल्या जात आहेत, त्याच्यावर प्रभावित होऊन मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा आणि त्याग केलेला आहे आणि आजपासून भाजपसाठी मी काम करणार आहे. मागच्या इतिहासात मी जाणार नाही. जे काही मला संधी दिली पक्षाने, समाजानं, त्यावेळेस मी त्या पक्षाचं, समाजाचं, संघटनेचं काम करत आलो आहे आणि आता भारतीय जनता पक्षाचे ध्येय धोरणानुसार, विचारानुसार, नेत्यांच्या आदेशानुसार संघटनमध्ये मी काम करणार आहे. हे मला खास करून आज सांगू इच्छितो. धन्यवाद. म्हणजे अशोक चव्हाण साहेबांच्या नंतर काँग्रेसमधल्या नेत्यांचा कुठेतरी प्रवेश होणार असं तुम्ही सांगितलं होतं. मात्र ती मालिका कुठेतरी खंडित झाली होती. ती मालिका आता परत सुरू होती वेळवींच्या निमित्तानं असं आपण म्हणू शकतो. कारण तुम्ही असं म्हणाल होता की काँग्रेसमध्ये अनेक नेते आता भाजपमध्ये प्रवेश करतील. बसवराज पाटलांचा अपवाद सोडला तर प्रवेश पाच कोणाचे झाले नव्हते. या प्रवेशाकरता, पक्षप्रवेशाकरता उपस्थित राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोकराव चव्हाण साहेब, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदिवासी विभागाचे मंत्री माननीय विजयकुमार गावितजी, आमचे महामंत्री विजय चौधरीजी, उपस्थित आमचे सर्व पदाधिकारी, आज नंदुरबारमध्ये खास करून 15 वर्ष आमदार, मंत्री आणि ज्यांना आदिवासी समाजामध्ये ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आणि काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय सहभाग ज्यांचा होता आणि महाराष्ट्राचे नेते म्हणून, आदिवासी समाजाचे नेते म्हणून पद्माकर वळवीजी यांनी काम बघितलं. पण आज त्यांनी मोदीजींच्या विकसित भारताची संकल्पनेला, विकसित भारताची मोदीजींच्या गॅरंटीला साथ देण्याकरता भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे. आणि हा पक्षप्रवेश करताना 100, 150, 200 पदाधिकारी या ठिकाणी आहेत. पण त्यांनी मला सांगितलं की एक 50,000 आदिवासी भागातील संपूर्ण जनतेचा आणि खास करून नंदुरबार, धुळे जिल्ह्यातल्या
जनतेचा नागरिकांचा मोठा पक्षप्रवेश जे काँग्रेसमध्ये आहे, लवकरच ते 15 दिवसामध्ये नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये माननीय देवेंद्रजी मी जेव्हा जाईल तेव्हा मोठा एक कार्यक्रम पुन्हा घेणार आहेत आणि तर आपण पाहिलं नंदुरबारमधील काँग्रेसचे ताकदवान नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी नुकताच भाजपमध्ये आता प्रवेश घेतलेला आहे, त्यामुळे काँग्रेसला नंदुरबारमध्ये सुद्धा आता एक मोठी खिंडार पडलेली आहे। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। राहुल गांधींच्या भारत न्याय जोडो यात्रेचा समारोप 17 मार्चला मुंबईमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये होणार आहे, म्हणजेच शिवाजी पार्क मैदानात होतोय आणि या सभेवरून मनसेनं तर राहुल गांधींवर घणाघाती टीका केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये काँग्रेसच्या कोल्ह्यांची कोल्हेकुई ऐकावी लागणार असल्याचं संदीप देशपांडे म्हणतात, तर सावरकरांबाबत राहुल गांधी जर एकही शब्द वाकडं बोलले तर खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। स्वातंत्र्यवीर स्मारक सावरकरांचं घर या छत्रपती शिवाजी पार्क मैदानाजवळ आहे। तुम्ही महाराष्ट्रात येताय, तुमचं म्हणणं मांडा, आमची ना नाही, पण इथे येऊन जर मागच्या वेळेसारखं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल कुठलंही अपमानजनक किंवा अद्वा तद्वा वक्तव्य केलं तर ही महाराष्ट्राची 14 कोटी जनता राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरायला देणार नाही। आणि या कोल्ह्यांबरोबर जे सामील झालेले लांडगे आहेत त्यांनी पण लक्षात ठेवावं, महाराष्ट्रात त्यांची मग काही खैर नाही। याला संपूर्णपणे जे जबाबदार आहेत हे सन्माननीय माजी पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर किरण दिगावकर, या लोकांनी छत्रपती शिवाजी मैदानाची वाट लावलेली आहे। त्यांना नाही सांगत असताना पण जबरदस्ती त्या किरण दिगावकरांवर तर FIR दाखल झाला पाहिजे। यासाठी आज लाखो लोक आजारी पडतात शिवाजी पार्कमध्ये, ते यांच्या फालतुगिरीमुळे पडतात। त्यावेळेला आम्ही सांगत होतो, आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, तर आम्ही आंदोलन केलं होतं की माती टाकू नका। आज त्या मातीचे दुष्परिणाम आम्ही भोगतोय। दरम्यान आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेच्या संदीप देशपांडेंना जोरदार प्रत्युत्तर दिले। राहुल गांधी सावरकरांच्या भूमीत येत आहेत उद्या आणि त्यांचं स्वागत होत आहे। खरं म्हणजे मनसेनं किंवा तुम्ही ज्या पक्षाचं नाव घेतलं, मुंबईवर जे संकट येत आहे गुजरात लॉबीकडून, त्यांना बघून घेण्याची भाषा बोललं पाहिजे। तर देशभरामध्ये आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं सुद्धा कंबर कसली आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं जोरदार तयारी सुरू केली आहे। तर यवतमाळ, वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकी आणि संवाद मेळाव्यामधून स्वतः उद्धव ठाकरे हे पक्षाला बळकटी देणार आहेत। त्यामुळे आता उद्धव ठाकरे या सभेमध्ये नेमकं काय भाष्य करतायत याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे वाशिम दौऱ्यावर असून या दौऱ्यानिमित्तानं आता वाशिममध्ये भावना गवळींच्या समर्थनार्थ पोस्टर्स लावण्यात आलेत। विद्यमान खासदार भावना गवळी यांच्या कार्यकर्त्यांकडून आम्ही जय श्रीराम म्हणणारच, तसंच लोकसभेत भावना गवळी यांनाच निवडून आणणार अशा आशयाचे बॅनर्स या ठिकाणी झळकत आहेत। तर या पोस्टरमुळे वाशिममध्ये राजकीय वातावरण ढवळून निघालंय। भाजपमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवारांनी माझं राजकीय पुनर्वसन केलंय, त्यांना सोडून मी कुठेही जाणार नाही असं स्पष्ट करताना भाजप प्रवेशाच्या चर्चांमधली हवा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी काढून घेतली आहे। त्याच वेळेस रावेर लोकसभा आणि सोनबाई रक्षा खडसे यांच्या उमेदवारीविषयी देखील खडसेंनी भूमिका स्पष्ट केली आहे। तर रावेर मतदारसंघामध्ये शरदचंद्र पवार गट उमेदवार देणार आहेत। या जागेसाठी रक्षा खडसेंनी मी स्वतः राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेणार का असा प्रश्न विचारला, मात्र यावर खासदार रक्षा खडसे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिलाय। मी मरेपर्यंत भारतीय जनता पक्षातच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे आता खासदार रक्षा खडसे या राष्ट्रवादीकडून
उमेदवार असू शकत नाही असं खडसे यांनी म्हटलंय. पक्षाने स्पष्ट शब्दात सांगितलं राष्ट्रवादीकडून उमेदवारी होणार नाही, मी भाजप सोडणार नाही. मला तरी मी विचारलं पक्षाने नाही गेला तर आम्हाला दर्शक आयुष्यात तिथं मग तिथं ठाम आहे. 10 वर्ष तिलाही खासदारच्या पक्षाने केला आहे, त्यामुळे तिची इच्छा नाही. तर आता एक मोठी बातमी छत्रपती संभाजीनगरमधून. मराठा आंदोलक आणि याचिकाकर्ते विनोद पाटील लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळते. संभाजीनगर लोकसभेमध्ये आधीच गर्दी असताना विनोद पाटील यांनी सुद्धा निवडणुकीत उडी घेतली आहे. तर पाटील यांचा मराठा समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय. तर यावेळेस त्यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईमुळे ते मराठा समाजाला परिचित आहेत आणि खास करून सर्व जाती धर्माच्या तरुणांमध्ये त्यांचे चाहते आहेत. ते अपक्ष लढवणार असं देखील म्हणत असले तरी शिंदेंची शिवसेना किंवा भाजपतर्फे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आणि याविषयी आता जोरदार चर्चा देखील सुरू आहे. मी सगळ्यांना सांगितलं की मी विशिष्ट एका जातीचा म्हणून, एका समूहाचा म्हणून नसून शिवभक्त म्हणून 18 जातीचे मावळे जर सोबत असतील तर मी हा राजकीय निर्णय घेतलेला आहे आणि मी आता तो जाहीर केलेला आहे. येणारी लोकसभा 2024 छत्रपती संभाजीनगरमधून मी लढणार आहे. कोणत्या पक्षाकडून लढणार आहे हा प्रश्न देखील आहे. अजून कुठल्याही पक्षाशी बोलणं झालेलं नाही, कोणीही मला विचारलेलं नाही की तू लढतो का. त्यामुळे पक्ष जर योग्य वाटला, सगळ्यांनी सांगितलं तर पक्षाकडून लढेल. जर पक्ष योग्य वाटला नाही, सगळेच पक्ष योग्य, मला कोणत्याही पक्षाची योग्यता लायकी काढण्याचा अधिकार नाही आहे. परंतु जर माझ्या मावळ्यांनी सांगितलं आपलं अपक्ष लढायचं तर अपक्ष लढेल. आणि आता बातमी ती म्हणजे उल्हासनगरमध्ये गाडी पार्क करण्याच्या वादातून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप तरी कुणाला अटक झालेली नाही. तर मनीष चेतनानी यांनाही मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीमध्ये मनीष जखमी झालेला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. मात्र ब्रेकवर जाता जाता लोकसभा निवडणुकीच्या आधी नेटवर्क 18 कडून देशातील 21 मोठ्या राज्यात सर्वे करण्यात आलाय. निवडणुकीचा हा महा ओपिनियन पोल एक्सक्लुझिव्ह फक्त आणि फक्त न्यूज 18 लोकमतवर आज संध्याकाळी 6 वाजता येणार आहे. त्यामुळे न्यूज 18 लोकमत पाहायला विसरू नका. जगातल्या सगळ्यात मोठ्या निवडणुकीच्या आधी न्यूज 18 नेटवर्कचा देशातील सर्वात मोठा ओपिनियन पोल. 21 राज्य, 518 पेक्षा जास्त मतदारसंघ, 1 लाख पेक्षा जास्त लोकांचा कौल, सर्वात मोठं सर्वेक्षण, 20 टीव्ही चॅनल्स, 16 वेबसाइट्स, याआधी कधीही न झालेला असा ओपिनियन पोल. न्यूज 18 नेटवर्कचा मेगा ओपिनियन पोल आज संध्याकाळी 6 ते रात्री 10 फक्त न्यूज 18 लोकमतवर.